नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयटीआय पास प्रशिक्षणार्थ्यांची जी मार्कशीट असते मित्रांनो, ते कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल. आता ही मार्कशीट, सनद तुमची किंवा आयटीआय रिलेटेड जे पासआउटचे सर्व डॉक्युमेंट जर तुम्हाला या ठिकाणी जर डाउनलोड करायचे असतील, तर ते कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता, तर या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मिळेल. त्यांना डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला यांची जी डिजिटल स्किल इंडिया digital.gov.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी या पेजला यावं लागेल. आता याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल मित्रांनो, तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे PRN नंबर, त्यानंतर लागणार आहे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ या दोन्ही गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आता या दोन्ही गोष्टी जर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट इयरची एक्झाम दिली असेल तर मित्रांनो तुमच्या या हॉल तिकीटवर ही सगळी डिटेल्स भेटणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट इयरची एक्झाम कंप्लीट झाली, रिझल्ट लागला आणि सेकंड इयरची जर एक्झाम या ठिकाणी जर दिली असेल तर तुमच्याकडे फर्स्ट इयरचं सुद्धा मार्कशीट या ठिकाणी भेटणार आहे. तुमच्याकडे एक तर हॉल तिकीट असायला पाहिजे किंवा मग कुठल्या तरी एका सेमिस्टरची मार्कशीट या ठिकाणी पाहिजे मित्रांनो. आता या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस तुम्ही PRN नंबर टाकता मित्रांनो, तो सुरुवातीला जो तुमच्या हॉल तिकीटवरचा जो का नंबर असेल तर तो सुरुवातीला 00 अशा पद्धतीचा असेल, तर तुम्हाला सुरुवातीला ते 00 कॅन्सल करून सुरुवातीला R हे टाईप करून घ्यायचंय. त्यानंतर जसा तुमचा नंबर आहे मित्रांनो, तो जसाचा तसा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची आहे. चला तर मग या ठिकाणी आपण डिटेल्स फिल करून घेऊ. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता डिटेल्स फिल केलेली आहे. आता या फिल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करता मित्रांनो, तर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या प्रोफाईलचे रिलेटेड या ठिकाणी ओपन होणार आहे. या कोपऱ्यात जर या ठिकाणी बघितलं तर तुमचे फोटो आणि तुमचं नाव या ठिकाणी दिसणार आहे. आता या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत मित्रांनो, त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचे मार्कशीट या ठिकाणी सापडून जातील. तर सर्वात खाली जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट असा या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. त्याच्यानंतर डाउनलोड मार्कशीट अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट येणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग डिटेल्स किंवा रिझल्ट वगैरे बघायचं असेल तर वर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर जस्ट आपण डाउनलोड मार्कशीटला या ठिकाणी क्लिक करायचंय. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो तुमचे मार्कशीट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी तुमचा स्टेटस आणि तुमची मार्कशीट जनरेट झाली का हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. जस्ट तुम्हाला याची 3 डॉट जे दिसत आहेत त्या 3 डॉटला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी 3 डॉटला क्लिक करता तर डाउनलोड मार्कशीट हा ऑप्शन येणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ते मार्कशीट तुमचं डाउनलोड करू शकता. त्यानंतर जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं आहे मित्रांनो, ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येईल. आता राहिला प्रश्न कॉन्सल्टेट मार्कशीट डाउनलोड करायचा. तर कॉन्सल्टेट मार्कशीट मित्रांनो तुम्हाला ज्या तुम्ही सेकंड इयर मध्ये पाहता त्या सेकंड इयर मध्येच एक मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन भेटणार आहे आणि डाउनलोड कॉन्सल्टेट मार्कशीट हा सुद्धा या ठिकाणी ऑप्शन भेटणार आहे. आता मित्रांनो आपल्याला काढायचं सर्टिफिकेट. तर सर्टिफिकेट याच लाईन मध्ये जर आपण खाली बघितलं तर या ठिकाणी बघा डाउनलोड सर्टिफिकेट हा ऑप्शन भेटणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जस्ट क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो जस्ट तुम्हाला या ठिकाणी ऍक्शन बटनला यायचं आणि या ठिकाणी क्लिक करायचं. तर या ठिकाणी जसंही क्लिक करता या ठिकाणी डाउनलोड मार्कशीटला जसंही तुम्ही क्लिक करता तर तुमची मार्कशीट जी आहे ते तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या नवीन पोर्टलवरून तुमची मार्कशीट जे आहे किंवा कॉन्सल्टेट मार्कशीट असो किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरची जी मार्कशीट आहे तुम्ही या ठिकाणावरून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने मार्कशीट डाउनलोड करू शकता याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. मित्रांनो मी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आयटीआय रिलेटेड संबंधित या ठिकाणी घेऊन येत असतो. म्हणून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आयटीआय संबंधित प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.